नमस्कार माझा भगिनींनो, आज आम्ही आपल्यासाठी एक महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत. आपल्याला तर माहितीच आहे की काल महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केलेली होती. त्यासाठी आज एक शासन निर्णय देखील जाहीर करण्यात आलेला आहे. या शासन निर्णयामध्ये कोण या योजनेसाठी पात्र ठरणार आहे, या योजनेसाठी अर्ज कसा करता येणार आहे, या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत, या योजनेची अटी व शर्ती कोणती आहेत, संपूर्ण माहिती या शासन निर्णयामध्ये देण्यात आलेली आहे. तर माता भगिनींनो, हा व्हिडिओ संपूर्ण पहा, जेणेकरून आपण या योजनेसाठी पात्र आहोत का नाही व आपल्याला यासाठी अर्ज कशा प्रकारे करता येणार आहे याविषयीची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मिळेल. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या योजनेसाठी पात्रता काय असणार आहे? लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे. या योजनेसाठी विवाहित, घटस्फोटित, विधवा व निराधार महिला यासाठी अर्ज करू शकतात. या योजनेसाठी 21 ते 60 या वयोगटातील महिला यासाठी अर्ज करू शकतात. या योजनेसाठी महिलांना जर अर्ज करायचा असेल तर त्यांचे स्वतंत्र बँक खाते असणे आवश्यक आहे व ते खाते त्यांच्या आधारशी लिंक असणे आवश्यक आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी वार्षिक उत्पन्न 2.5 लाखाच्या आत असणे आवश्यक आहे. यासाठी कोण अर्ज करू शकत नाही? मित्रांनो, ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे ते यासाठी अपात्र आहेत. या कुटुंबातील व्यक्ती सरकारी खात्यामध्ये किंवा जॉब करत आहेत त्यांना याचा लाभ मिळणार नाही. ज्या कुटुंबामध्ये इन्कम टॅक्स रिटर्न भरतात त्यांना याचा लाभ मिळणार नाही. या योजनेचे लाभ घेण्यासाठी पात्र महिलेने याच्या आधी दुसऱ्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा. या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे: लाभार्थी महिलेचे स्वतंत्र बँक खाते पासबुक असावे. महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र असावे. कौटुंबिक वार्षिक उत्पन्न दाखला 2.5 लाखापेक्षा कमी असावा. पासपोर्ट आकाराचे फोटो, रेशन कार्ड आणि आधार कार्ड. अर्ज प्रक्रिया कशी असणार आहे? या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. या योजनेची अर्ज प्रक्रिया 1 जुलै 2024 पासून सुरू होणार आहे. महिलांना यासाठी मोफत फॉर्म भरता येणार आहे. ऑनलाईन अर्ज भरत असताना महिला समोर उपस्थित असणे आवश्यक आहे. तर माता आणि भगिनींनो, अशा प्रकारे राज्य शासनामार्फत हा शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला असून 1 जुलै 2024 पासून यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची वेबसाईट सुरू करण्यात येणार आहे. तर तुम्हाला या योजनेबाबत शासन निर्णय पाहायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये या शासन निर्णयाची लिंक आहे, तरी डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन डाउनलोड करावा. धन्यवाद. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.